नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनिल महापुरे स्टडी स्टुडिओ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया पायथागोरसचं प्रमेय. मित्रांनो, तुम्ही पायथागोरसचं प्रमेय हे 8व्या वर्गापासून शिकत आला असाल, परंतु त्यामध्ये सुद्धा आपल्याला एक्झामच्या दृष्टीने बरेच काही शिकण्यासारखं आहे. आतापर्यंत आपण जे शालेय जीवनात पायथागोरसचं प्रमेय शिकलो आणि त्याचं सूत्र सुद्धा तुम्हाला पाठ असेल. बघा मित्रांनो, पायथागोरसच्या प्रमेयावर आपल्याला बरेचसे पोलीस भरतीमध्ये प्रश्न आपल्याला विचारले जातात. बघा, आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयाचा नियम आणि त्याचं सूत्र हे तुम्हाला माहीतच असेल. पायथागोरसच्या प्रमेयाचं सूत्र जे असतं ते कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो, हे आपल्याला माहित आहे. परंतु मित्रांनो, जर का आपल्याला समजा एकच बाजू दिली असेल आणि दुसरी बाजू दिली असेल तर आपण कर्ण काढू शकतो, किंवा कर्ण आणि एक बाजू दिली असेल तर आपण तिसरी बाजू ही काढू शकतो. परंतु मित्रांनो, जर का आपल्याला एकच बाजू दिली तर आपण दोन बाजू ह्या कशा काढणार, तर चला आपण तेच या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायचं. आता बघा, आपल्याला जे कर्ण काढायचा असतो, तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपलं जे सूत्र असणार आहे, कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाचा बेरजे एवढा असतो. आपण हे पहिलं फॉर्म्युल्यानुसार काढून बघा. कर्णाचा वर्ग आपण कर्ण x मानूयात, उरलेल्या दोन बाजू म्हणजे एक बाजू 4 आणि एक बाजू 3 आहेत, या बाजूच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. बघा, म्हणजे 4चा वर्ग प्लस आपण 3चा वर्ग केलं तर आपल्याला कर्ण मिळून जातो. बघा, 4चा वर्ग 16 होतो आणि 3चा वर्ग 9 होतो. याची जर बेरीज केली तर आपल्याला मिळतं 25. आता हा 25 कशाचा वर्ग आहे मित्रांनो? हा आहे 5चा. म्हणजे याचाच अर्थ आपल्याला 5 ही संख्या कर्ण मिळालेत. आता बघा मित्रांनो, आपल्याला एक्झामच्या दृष्टीने बघा यावर कसे प्रश्न विचारले जातात. एक व्यक्ती हा पश्चिमेला काही किलोमीटर अंतर जातो आणि उजवीकडे वळून पुन्हा काही किलोमीटर अंतर जातो, तो त्याच्या मुख्य ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर, अशा प्रकारचे प्रश्न यावर आपल्याला विचारले जातात. आता बघा मित्रांनो, जर का आपल्याला एकच बाजू दिली असेल तर आपण कशा प्रकारे कर्ण आणि त्याची बाजू फाइंड करू शकतो. आता बघा, तेच उदाहरण घेऊ मित्रांनो. आपल्याला फक्त एक बाजू 3 दिले आहेत आणि आपल्याला एक ही बाजू आणि कर्ण विचारलंय, तर आपण कसा काढू शकतो. तर बघा, आता इथे आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागेल. दिलेला बाजू ही जर विषम संख्या असेल तर त्याचं वेगळ्या पद्धतीने आपण काढू शकतो, आणि जर का समसंख्या असेल तर त्याची वेगळ्या पद्धतीने काढू शकतो. आता बघा, जी पहिली एक बाजू दिलेली आहे, पहिले तर त्या बाजूचा वर्ग करून घ्यायचा. वर्ग हे सर्वांना पाठ असतं. 3चा वर्ग आपण 9 करून घ्यायचा. आता 9 करून घेतलं तर या 9ला आपण, जर का विषम संख्या असेल तर या 9ला 2 ने भागायचं. म्हणजे याला जर आपण 2 ने भागलं तर आपल्याला उत्तर मिळतं 4.5 आणि 4.5. म्हणजे याचे आपण 2 तुकडे करून घ्यायचे. आता 2 तुकडे केले तर आपण पूर्ण संख्या घ्यायची. पूर्ण संख्या इथे किती मिळते? आपल्याला 4 मिळते. तर पहिली एक बाजू ही 4 असणार आहे आणि 4 मध्ये प्लस 1 करायचा, म्हणजे इथं आपल्याला 5 मिळते. बघा मित्रांनो, पहिलं सुद्धा आपण फॉर्म्युल्यानं काढलं होतं, उत्तर आपलं 5 आलं होतं. या पद्धतीने सुद्धा आपण काढलं तर आपल्याला उत्तर 5 मिळालं. काय करायचं? फक्त 3चा वर्ग करायचा. जर का विषम संख्या असेल तर त्याला 2 ने डिवाइड करायचं आणि त्यामधील पूर्ण संख्या घ्यायची. पूर्ण संख्या घेतली तर आपल्याला एक संख्या मिळते 4, आणि 4 मध्ये 1 प्लस करायचा आणि तो आपण कर्ण घेऊन घ्यायचा, म्हणजे आपल्याला मिळाला आहे 5. आता बघा, जर का आपल्याला समसंख्या दिली असेल, बघा इथे आपण एक समसंख्येचं उदाहरण घेऊयात. जर का आपल्याला 6 दिले, आता इथे जर समसंख्या दिली तर हे कसं करायचं? त्याच पद्धतीने करायचं. बघा, पहिले वर्ग करून घ्यायचा. आपल्याला 6चा वर्ग मिळतो 36. आता समसंख्या असल्यामुळे याला आपण 4 ने भागायचं. 4 ने भागलं तर आपल्याला उत्तर मिळतं 9. आता ही समसंख्या असल्यामुळे 9 मधून 1 मायनस करायचा आणि 9 मध्येच 1 प्लस करायचा. आपण का 9 मधून 1 मायनस केला तर आपल्याला 8 उत्तर मिळतं, आणि 9 मध्ये 1 प्लस केला तर आपल्याला 10 उत्तर मिळतं. बघा, म्हणजे एक बाजू तर 6 आहे आणि दुसरी बाजू ही आपल्याला 8 मिळणार आहे, आणि जो कर्ण असणार आहे तो आपल्याला हा 10 मिळणार आहे. बघा मित्रांनो, समसंख्या असेल तर आपण ह्या पद्धतीने काढू शकतो. आता आपण 6, 8 आणि 10 हे का पायथागोरसच्या प्रमेयाला आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण चेक करूया हे बरोबर आहे. ते बघा, आपल्याला कर्ण काय मिळालंय मित्रांनो? 10. दोन बाजू मिळाल्या आहेत. एक 6 आपल्याला प्रश्नामध्ये 6 दिली होती आणि 8 ही बाजू आपल्याला मिळाली. आता कर्णाचा वर्ग म्हणजे बघा, कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. म्हणजे 10चा वर्ग आपण जर केला तर आपल्याला 100 मिळतो. हा 100 जो आहे तो 8चा वर्ग आणि 6च्या वर्ग याच्या बेरजेच्या एवढा असला पाहिजे. बघा, 8चा वर्ग आपल्याला मिळतो 64 आणि 6चा वर्ग केला तर आपण 36 मिळतो. म्हणजे हे 100, बघा 64 आणि 36 केला तर आपल्याला 100 मिळतं. म्हणजे हे पायथागोरसचं त्रिकूट हे आपलं बरोबर असणार आहे. अशा पद्धतीने आपण या प्रकारचे प्रश्न हे सॉल्व्ह करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायचं, चॅनलला शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनलवरील बाकी सर्व व्हिडिओ पाहून घ्या आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होत जाईल, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल.